नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. समतोल आहार आणि पोषण या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर ज्योती कारभार चव्हाण. नमस्कार ज्योती मॅम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. ज्योती मॅम यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. डॉक्टर ज्योती या न्यूट्रीहिट हेल्थ प्लसच्या डायरेक्टर आहेत. न्यूट्रीहिट हेल्थ प्लस या कंपनीची सुरुवात डॉक्टर ज्योती यांनी 2017 साली केली. न्यूट्रीहिट हेल्थ प्लस हेल्थ सप्लिमेंट पावडर, स्किन अँड हेअर प्रोडक्ट्स या आणि यासारखी अनेक आरोग्यपूर्ण प्रोडक्ट्स बनवणारी पुण्यातली एक अग्रेसर कंपनी आहे. डॉक्टर ज्योती या गेल्या 15 वर्षांपासून होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये आपली सेवा पुरवत आहेत. त्यांनी आपलं BHMSचं शिक्षण हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधून पूर्ण केलं. तसंच त्यांनी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होमिओपॅथीची सेवासुद्धा पुरवली आहे. डॉक्टर ज्योती यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे डॉक्टर ज्योती या कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रिओलॉजिस्ट, हेअर स्किन स्पेशालिस्ट असून त्या एक नावाजलेल्या डाएट कन्सल्टंट म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. तसंच डॉक्टर ज्योती या सध्या चर्चेत असलेल्या आपला आहार आपले आरोग्य या पुस्तकाच्या लेखिका सुद्धा आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आजचा विषय आहे समतोल आहार आणि पोषण. ज्योती मॅम, सुरुवातीलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण सगळं म्हणतो की आरोग्य सांभाळलं पाहिजे, तर तुमच्या लेखी आरोग्याची व्याख्या काय आहे आणि या संपूर्ण आरोग्यामध्ये पोषण हा महत्त्वाचा घटक असतो, तर ते पोषण व्यवस्थित व्हावं यासाठी काय करायला हवं? सर्वात प्रथम म्हणजे आरोग्य ही अशी अवस्था की माणूस किंवा एक व्यक्ती जी आहे ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या वेलबिंग म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये असणे, कुठल्याही आजाराचा शरीरात असलेला अभाव म्हणजे आरोग्य. आणि त्या ज्या क्रिया आहेत शरीराच्या त्या सगळ्या व्यवस्थित पार पडत असतील तर त्याला आपण आरोग्य म्हणतो. पुढचं आलं पोषण हे हल्ली तर फारच महत्त्वाचं आहे, कारण जर पोषण नीट नसेल तर शरीराचं स्वास्थ्य हे नीट राहणार नाही. आणि पोषण ही अशी घटना आहे की ज्याच्यामध्ये अन्न आपण जे घेतो ते शरीरामध्ये त्याचं विघटन होतं, शरीराला जे आवश्यक घटक आहे ते साठवले जातात आणि जे नको आहे ते घटक शरीराच्या बाहेर फेकले जातात. तर पोषण ही अशी अवस्था आहे किंवा अशी कंडिशन आहे की तुम्ही जे खाता ह्यावरती तुम्ही जास्त जागरूक राहिले तर निश्चितच तुमचं आरोग्य चांगलं राहणार. अगदी मॅम, समतोल आहार असला पाहिजे असं सुद्धा म्हटलं जातं, तर हा समतोल आहार कसा असावा आणि त्याचं महत्त्व नेमकं काय आहे? अच्छा, समतोल आहार हल्ली तर फार गरजेचं आहे, त्याबद्दल जागरूक राहणं. जसं आपण म्हणतो की आम्ही जे खातो ते फार महत्त्वाचं आहे, पण ते महत्त्वाचं का आहे? कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित जे घटक असतात, विटामिन्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स जे आपण म्हणतो म्हणजे प्रथिने, त्यानंतर खनिजे ज्याला आपण मिनरल्स म्हणतो, हे सगळ्या घटकांचा एक प्रॉपर जर समतोल असेल तर त्याला आपण म्हणतो समतोल आहार. आणि हल्ली कसं आहे की त्या समतोल आहार ही काळाची गरज आहे. जे हल्लीचं जे धावपळीचं जीवन झालं आहे की ज्याच्यामुळे अनेक आजारांना पण आमंत्रण मिळतं, तर त्यासाठी समतोल आहार हा चांगल्या प्रकारे तर फॉलो झालाच पाहिजे, सगळ्यांसाठी आवश्यक आहे. अगदी आताच आपण बोलताना उल्लेख केला की प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालेलं आहे, जीवनशैली बदललेली आहे आणि यामुळे चुकीच्या पद्धतीने आहाराच्या सवयी असतात किंवा चुकीच्या पद्धतीचा आहार घेतला जातो, तर याचे आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात? निश्चितच, कारण आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये हल्ली अशा केसेस भरपूर बघतोय की जेव्हा आम्ही पेशंट आमच्याकडे येतो आणि जेव्हा आम्ही डिटेल त्यांची हिस्ट्री घेतो तर आम्हाला कारणं जी आम्ही बघतो त्याच्यामध्ये हे कारण तर प्रामुख्याने दिसतं की असंतुलित आहार. मुळात चुकीचा आहार घेणे ही हल्ली सवय बनली आहे. म्हणजे लोक काही ते मुद्दामून करतात असं नाही, पण रेडी टू ईट किंवा फास्ट फूडचं जे फॅड हल्ली वाढलं आहे किंवा आम्हाला वेळ मिळत नाही आहे, त्याच्यामुळे इझिली प्रिपेअर्ड फूड जे घेतले जात आहेत म्हणजे कमी वेळात जे पटकन मिळतं आहे त्याचं प्राधान्य लोक त्याला जास्त देतात. आणि हे सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की हळूहळू कुठेतरी शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होतो आहे. कारण कृत्रिम आणि नैसर्गिक जे आहे याच्यामध्ये हाच फरक आहे. जितकं तुम्ही नैसर्गिक आणि ताज्या स्वरूपात घेताय ते शरीराला तेवढं चांगलं, आणि जेवढं तुम्ही रेडी टू ईट किंवा वेगवेगळ्या रसायनं टाकलेले पदार्थ घेताय ते शरीराला कुठेतरी हानी पोहोचवतातच. आणि त्यामुळे अनेक आजार होतात, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांमध्ये आम्ही बघतो ते हल्ली. बरोबर. आणि मग हे टाळण्यासाठी आपला आहार संतुलित असला पाहिजे, पण मग तो संतुलित म्हणजे नेमका कसा असला पाहिजे? संतुलित आहार घेणं हे काही फारसं अवघड नाही आहे तसं बघायला गेलं तर. मुळात तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून जर तुम्ही विचार केला तर तुम्ही चहा कॉफी जे हल्ली उठल्या उठल्या प्रत्येकाला चहाचा कप लागतो किंवा कॉफी लागते, तर त्याऐवजी तुम्ही ताज्या भाज्यांचा रस, ताज्या फळांचा रस किंवा तुळस, पुदिना, आवळा हे जे नैसर्गिक घटक आपल्या
आजूबाजूला असतात, म्हणजे उपलब्ध एकदम इझिली मिळतात. तर त्याचे रस तुम्ही घेतले तर दिवसाची सुरुवातच अशा गोष्टीने होते की पूर्ण दिवसभरात तुम्हाला त्याच्याने चांगली म्हणजे ॲक्टिव्हिटी पण मिळते आणि तुमची पचनक्रिया पण मजबूत राहते. शिवाय तुम्ही नाश्त्यामध्ये जर थालीपीठ किंवा असे जे आरोग्यास चांगले पदार्थ जर तुम्ही घेतले तर त्याने निश्चितच म्हणजे तुम्हाला फायदा होणारच. ग्लुटेन जे म्हणतो म्हणजे बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ जितके तुम्ही आहारामध्ये टाळणार आणि जितकं तुम्ही ताजं बनवलेलं खाणार तेवढं तुमचं पचनक्रिया पण चांगली राहते. सध्या जीवनशैली बदललेली आहे, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या सध्या वाढताना दिसतात आणि आपलं मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक आहे आणि यामध्ये अनेक रुग्ण आपल्याला भेटायला येत असतात. तर त्यांच्या समस्या साधारण काय असतात? हल्ली कसं आहे की आम्ही जेव्हा पेशंट बघतो अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांमध्येही, जेव्हा आम्ही पेशंट आल्याला आम्ही त्यांची कारणं शोधायचा प्रयत्न करतो की एखाद्याला हा आजार झाला तर त्याची कारणं काय असतील, तर असंतुलित आहार हे तर प्रामुख्याने दिसतंच. आता लहान मुलांमध्ये जर बघायला गेलं तर अगदी छोट्या छोट्या मुलांमध्ये केस गळणे, केस पांढरे होणे, पिंपल्स तर अगदी कमी वयापासून यायला लागले, चेहरा काळवंटोय. त्यानंतर पाईल्स, मूळव्याध जे पूर्वी एवढं नसायचं पण हल्ली अगदी लहान लहान मुलांमध्ये आम्हाला बघायला मिळतंय. आणि कुठेतरी आम्ही त्याची कारणं शोधली तर ते लगेच सापडतंच की रेडी टू ईट पॅक्ड फूड, पॅकेज फूड जे घेतलं जातं आहे आणि त्याच्यामुळे कितीही तुम्ही चांगली औषधं जरी दिली पण जोपर्यंत आहार या गोष्टीवरती तुम्ही काम करत नाही तोपर्यंत प्रतिसाद शरीर देणार नाही. प्रौढांमध्ये तेच बघायला मिळते की जेव्हा आम्ही ह्या समस्या बघतोय की म्हणजे मूळव्याध झालं, पोटाचे आजार, ॲसिडिटी किंवा पचनक्रियेशी रिलेटेड आजार जर आम्ही बघितले तर कुठेतरी असंतुलित आहार हे कारण त्याच्यामध्ये असतंच. तर म्हणजे नैसर्गिकरित्या आपण म्हणूच शकतो की हे जे लाईफस्टाईल बदललं आहे तर ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर जे झाले आहे याला कुठेतरी आपला असंतुलित आहार हे प्रामुख्याने कारण दिसतंच म्हणजे रुग्णांमध्ये. बरोबर. मग डॉक्टर, या केसेसमध्ये रुग्णांनी नेमकं काय केलं पाहिजे? रुग्णांनी पहिले तर एक तर आहार ही गोष्ट जी महत्त्वाची आहे तर ते अगदी खूणगाठ बांधायला पाहिजे की मला जोपर्यंत मी माझा आहार सुधारणार नाही, कितीही चांगली मी औषधं घेतली तरी माझं शरीर त्याला प्रतिसाद देणार नाही. हे म्हणजे आम्ही पेशंटला आवर्जून सांगतो आणि हे त्यांनी समजूनही घेतलं पाहिजे की डॉक्टर तुम्हाला एखादी गोष्ट जीव तोडून सांगताय ती का सांगताय, कारण तुम्हाला जर कमीत कमी औषधांमध्ये बरं व्हायचं असेल, चांगला प्रतिसाद तुम्हाला औषधांचा हवा असेल तर जोपर्यंत तुमचा आहार या गोष्टीवरती तुम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत शरीर तुमचं लवकर प्रतिसाद देणार नाही. आणि मग काय होतं, हळूहळू मग त्या औषधांची तुम्हाला सवय पण पडून जाते. म्हणजे थोडंसं काय झालं की घ्या औषधं आणि मग तुमचं शरीर जे आहे त्याच्यावर अवलंबून होऊन जातं. तर हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर आहार हा पूरक तर पाहिजेच, सकसही पाहिजे आणि त्याला थोडी आहारासोबत विहाराची जोड जी आपण म्हणतो, थोडासा योगा, एक्झरसाइजेस ह्याच्यावरती पण भर दिला तर चांगलंच आहे. अगदी डॉक्टर, आपण बघितलेलं आहे की अनेकदा चुकीच्या पद्धतीच्या आहारामुळे इतर विविध आजारसुद्धा होतात आणि या इतर आजारांसोबतच लठ्ठपणा हे प्रामुख्यानं एक मोठा आजार जो आहे तो आपल्याला सगळ्यांना दिसतोय. अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत ही समस्या आपल्याला दिसते. तर या संदर्भात काय सांगाल की हा जो लठ्ठपणा आहे तो दूर करण्यासाठी कशा पद्धतीने आपण आपला आहार ठेवला पाहिजे, कुठल्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अवलंबल्या पाहिजेत? बरोबर. लठ्ठपणा तर हल्ली अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे चाइल्ड ओबेसिटीच्या केसेस पण आमच्याकडे हल्ली भरपूर येतात. आता त्याला आपण कारण तर हे म्हणू शकतो, जे आता टी व्ही समोर खूप वेळ बसणे, मोबाईल घेऊन बसणे किंवा हातात मग मोबाईल बघता बघता पॅक्ड फूड काहीतरी असतं, चिप्सचं पाकिट किंवा काहीतरी मुलं घेऊन बसतात, ते खातात, त्यांच्या ॲक्टिव्हिटी लेवल्स कमी व्हायला लागले आहेत. याच्यामुळे कुठेतरी काय होतं की सारखं ते साखर अतिप्रमाणात, मीठ अतिप्रमाणात, स्निग्ध पदार्थ अतिप्रमाणात, त्याच्यामुळे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा वाढायला लागला आहे. सेम आपण हे प्रौढांमध्येही बघतो किंवा तरुण वर्गामध्ये हे जे रेडी टू ईट फूड घेतलं जातं आहे त्याच्यामुळे कुठेतरी ते शरीरामध्ये साचून त्याचा दुष्परिणाम होऊन ते लठ्ठपणा वाढतोय. तर याच्यासाठी आवश्यक आहे की जे तुम्ही खाणार आहात म्हणजे पॅक्ड फूड असू द्या, रेडी टू ईट, पहिले तर तुम्हाला त्याच्यामधले घटक काय आहे, त्याच्यातला उष्मांक म्हणजे ज्याला आपण कॅलरीज म्हणतो त्या किती आहेत हे तुम्ही पहिले जाणून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही तिथे बघणार नाही तोपर्यंत कळणार नाही की ह्या कॅलरीज माझ्या शरीरात जाऊन किती माझं वजन वाढते किंवा किती माझी चरबी वाढते. हे अगदी लहान मुलांनाही समजावलं पाहिजे की तू हे खाणार आहेस तर याच्यामध्ये कॅलरीज इतक्या, याचा तुला दुष्परिणाम होणार आहे. तर आम्ही पेशंटला ह्या गोष्टी सांगतो की तुम्हाला जे खायचं आहे हे दुष्परिणाम होणार आहे कधी कळणार, जेव्हा तुम्ही त्याचं ते पूर्ण माहिती बघाल. तर मला हेच सांगायचं आहे की जे तुम्ही खाणार त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे की त्याच्यात चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. जर तिथे तुम्ही काम केलं तर निश्चितच तुम्हाला लठ्ठपणा किंवा असे काही आजार होणार नाही.
अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणता तसं की अतिरिक्त प्रमाणात चिप्स खाणं म्हणजे त्यामध्ये मिठाचा प्रमाण आला, चॉकलेट्स खाल्लं की त्यामध्ये साखर आली, किंवा बिस्किट्स वगैरे जे बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ते पण जर आपण खाल्ले तर त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. बरोबर. हे टाळायचं असेल किंवा मग चला आता आपल्याला लठ्ठपणा आलेलाच आहे तर साधारण मग त्यावर कशी मात करायची, त्यामध्ये काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये काही औषधं वगैरे उपलब्ध आहेत का? हो, आता आमच्याकडे जेव्हा अशा प्रकारचे पेशंट येतात तर पहिले तर आम्ही त्यांचं पूर्ण स्कॅनिंग जेव्हा करतो, नक्की त्यांचं वजन कुठे वाढले किंवा फॅट पर्सेंटेज किती आहे, शरीरातली अतिरिक्त चरबी किती आहे, हे सगळं बघितल्यानंतर आम्ही त्यांना एक प्रॉपर डाएट प्लॅन देतो. आणि त्याशिवाय होमिओपॅथिक औषधं तर आमच्याकडे आहेतच. आमच्याकडे पर्सनल ट्रेनर पण आहेत की जे त्यांना अतिरिक्त चरबी जे आपण इंचमध्ये म्हणतो की वजन वाढलं आहे तर त्याच्यावरती पण काम करण्यासाठी ट्रेनर त्यांना सजेस्ट करतात की तुम्ही कशा प्रकारचा एक्झरसाईज केला पाहिजे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं आम्ही पेशंटला हे सांगतो की तुम्ही खाण्यामध्ये अशा गोष्टी घ्या, म्हणजे जंक फूड उदाहरणार्थ दिसायला चांगलं अट्रॅक्टिव्ह दिसते, लोकांना खायला आवडतं, आम्ही कितीही त्यांना अवॉइड करायला सांगितलं किंवा कुणीही सांगितलं तरी एक प्रमाणामध्ये ते अवॉइड करतात, पण कुठेतरी त्यांचा ते तुटतो संयम आणि त्या गोष्टींकडे पुन्हा ते जातात, म्हणजे की कुठेतरी ते खावंसं वाटतं. तर आम्ही त्यांना असंच सांगतो की तुम्ही अशा गोष्टी घ्या की ज्याच्यातनं तुम्हाला म्हणजे पोषक घटक जास्त मिळाले पाहिजे. आता याच्या उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही एक नवीन आमचं एक प्रोजेक्टवरती काम करतोय की ज्याच्यामध्ये आम्ही हे जे फ्रिक्वेंटली हे जे पदार्थ घेतले जातात, उदाहरणार्थ बर्गर आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स आहेत, तर ह्याला आम्ही एक वेगळ्या प्रकारे त्याला टच देतोय की ज्याच्यातून तुम्हाला ते खाल्ल्याचं समाधान मिळतंय, टेस्ट पण मिळते, पण त्याच्यातले जे घटक आहे ते शरीरामध्ये पोषक द्रव्य पुरवणारे आहेत. तर ज्याला आम्ही रेप्लिका किंवा रेप्लिका द फूड जंक्शन असं आम्ही नाव दिलंय की आम्ही अशा प्रकारचे पदार्थ काही इन्व्हेंट केले रिसर्च करून की ते ओबेसिटी किंवा इतर हे जे लठ्ठपणा किंवा मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशरचे लोकांनी जरी खाल्ले तरी पण त्यांना ते दुष्परिणाम देणार नाही आणि शिवाय ते जंक खाल्ल्याचं समाधानही त्यांना मिळेल. तर असं काही ऑप्शन जर तुम्ही बघितले, पर्याय जर तुम्ही हे केले तर निश्चितच त्याचा फायदा होणार, नुकसान तर नाही होणार. ओके. या संदर्भात आपण आणखी सुद्धा गप्पा मारत राहणारच आहोत, पण तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. पण तत्पूर्वी तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या क्लिनिकचा पत्ता आणि क्रमांक हा फ्लॅश होतोय, तो लिहून घ्या आणि अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. समतोल आहार आणि पोषण या विषयावर आज आपण सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत. कार्यक्रमामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. समतोल आहार आणि पोषण याविषयी आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर ज्योती चव्हाण. ज्योती मॅम, आपण मगाशी विविध विषयांवर बोललो, पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर चुकीचा आहार घेतला तर त्याचा परिणाम शरीरावर तर होतोच, इतर रोगसुद्धा आपल्याला होतात, पण त्याचबरोबर आपल्या सौंदर्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर ते दुष्परिणाम नेमके काय असतात आणि ते कसे टाळले पाहिजेत? आहाराचा परिणाम निश्चितच सौंदर्यावरती तर होतोच आणि हल्ली त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे जसं आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर तेव्हा पूर्वी जे नसायचे तेही प्रॉब्लेम, म्हणजे अगदी कमी वयातच चेहरा निस्तेज होतो किंवा पिंपल्स येतात किंवा शिवाय अशी त्वचा सैल पडते. आणि हे सगळं कसं आहे की शरीरातले जे घटक आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी झालं, आवश्यक त्या खनिजांचा पुरवठा जर कमी झाला तर असे प्रॉब्लेम्स हे जास्त जाणवतात. केस गळणं तर हल्ली खूप कॉमन आहे, अगदी लहान मुलांमध्येही बघायला मिळतं. आणि त्याला तुम्ही कितीही बाह्य इलाज द्या, म्हणजे आमच्याकडे आहेत अशा थेरपीज ज्या आम्ही करतो की ज्याच्यामध्ये ओमेगा लाईट थेरपी आहे किंवा स्किनसाठी आम्ही हायड्रोथेरपी देतोय, डायमंड मायक्रोडर्मा ॲब्रेजन्स आहे, हे सगळं आम्ही करतो. आणि ते हल्ली करणं गरजेचं पण आहे, कारण पोल्युशनचं प्रमाण इतकं वाढलं आहे. तुम्ही कितीही त्वचेची किंवा केसांची काळजी घेतली तरी जे पोल्युशनचं प्रमाण वाढल्यामुळे कुठेतरी ते डॅमेज करतं आणि त्याच्यासाठी बाह्य इलाज हे गरजेचे असतातच. पण हे बाह्य इलाज पण एक लेवलपर्यंत करू शकतो. जोपर्यंत तुम्ही आतून स्वतःचं शरीर जे आहे ते निरोगी करत नाही तोपर्यंत या बाह्य इलाजांना पण शरीर फारसा प्रतिसाद देत नाही आणि मग कुठेतरी ते सतत द्यावे लागतात. म्हणजे त्याचं जे सेटिंग्ज म्हणतो आपण किंवा ते जे प्रमाणे, म्हणजे पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर आम्ही ह्या ज्या ट्रीटमेंट केल्या तर आम्हाला किती दिवस फरक जाणवेल किंवा किती सेटिंग्ज करायला लागतील. तर आम्हाला त्यांना हे आवर्जून सांगावं लागतं की फक्त ह्याच्यावरती असं नाही, तुम्ही आतून तुमचं शरीर जेवढं निरोगी ठेवणार आहे आणि तुमचा आहार जितका चांगला असेल तेवढं तुम्ही हे ट्रीटमेंट घेतलेला जे तुमचा जो परिणाम आहे तो जास्त दिवस तुम्हाला चांगला राहणार आहे. आणि जेवढं लवकर तुम्ही हे सगळं इम्बॅलन्स झालं की ते नाही, निश्चितच शेवटी निसर्ग आहे, तो निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊ नाही शकणार, तर ते कुठेतरी दुष्परिणाम होणार मग त्याचे. बरोबर. त्यामुळे सकस आहार असेल तर शरीर सुद्धा निरोगी राहील आणि सौंदर्य सुद्धा आपलं वाढत राहील. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात की आहारामध्ये बदल
करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे तेल असेल तर सातत्यानं एकाच प्रकारचं तेल वापरणं आवश्यक नाही आहे, वेगवेगळे त्यामध्ये बदल करायला हवेत किंवा इतरसुद्धा. तर तुमच्या मते काय, आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे की करू नये? निश्चितच आहारात बदल करणं तर हल्ली फार आवश्यक आहे. कारण चुकीचं खाणं-पिणं किंवा असंतुलित आहार याला कारणं लोकांकडनं हीच दिली जातात की आम्हाला वेळ नाही किंवा आम्हाला एवढा म्हणजे काय म्हणतात ना, ते इझिली अवेलेबल ज्या गोष्टी नाही आहेत, मग आम्हाला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही म्हणून आम्हाला बनवता नाही आलं. मुळात मला म्हणायचं आहे की हल्ली उदाहरणार्थ आता दिवाळीचं तुम्ही घ्या, की दिवाळी हा सगळ्यांचा आवडीचा सण आहे. म्हणजे वर्षातून एकदा येणारा सण. लोकांना असं वाटतं की 7-8 दिवस तर आहे, खाऊया सगळं, एन्जॉय करूया. पण त्या 7-8 दिवसांच्या ह्याच्यात जे खाल्लं जातं म्हणजे खूप साखर, मीठ किंवा तेलाचे पदार्थ, तर ते शरीर कुठेतरी त्याचा वाईट परिणाम जाणवतो तो आणि तो जास्त दिवस राहतो. म्हणजे सुरुवातीला जाणून नाही येत तो, पण एक 8 दिवस 15 दिवस झाले की ते हळूहळू मग ते इम्बॅलन्स शुगरमध्ये व्हायला लागते, मधुमेहाच्या पेशंटमध्ये किंवा मूळव्याध, पित्ताचे आजार, आणि हे बरेच दिवस मग राहतात. तर आम्ही असा सल्ला देतो, म्हणजे आम्ही असे काही प्रोडक्ट्स आमच्या ह्याच्यात तयार केलेले आहेत. न्यूट्रिहिट हेल्थ प्लस हे आम्ही डाएट फूड पण काही इन्व्हेंट केले की ज्याच्यामध्ये हे जे दिवाळीचं फराळ आहे, ज्याला आपण शंकरपाळी आहे किंवा चकली आहे, हे आम्ही बेक्ड स्वरूपात आणि त्यातल्या त्यात मल्टीग्रेन स्वरूपात अवेलेबल केले आहेत की तुम्हाला दिवाळीचं फराळ खाल्ल्याचा आनंदही मिळतो आणि शिवाय तुम्हाला त्याचा नंतर गिल्ट फील पण येणार नाही की मी हे सगळं खाल्लंय, आता मला त्याचा काही त्रास होणार का किंवा डॉक्टरकडे जावं लागेल का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टाळल्या जातील. आणि आम्ही पेशंटला हेच सल्ला देतो की तुम्ही सणाचा आनंद घ्या, पाहिजे तेवढा घ्या, पण थोड्या हेल्दी वेने, थोडं निरोगी पद्धतीने घ्या. मॅम, आता आपण उल्लेख केला की आपले प्रोडक्टसुद्धा आहेत, तर न्यूट्रिट्रीट हेल्थ प्लसच्या माध्यमातून आपले अनेक प्रोडक्ट्स बाजारामध्ये आहेत, तर ते कसे उपलब्ध होऊ शकतात त्याविषयीची पण माहिती द्या. ओके, आता ॲक्च्युली हे जे पदार्थ हे सगळे नैसर्गिक स्वरूपात आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे आम्ही काही जास्त वापरत नाही. म्हणजे खूपच जितकं नॅचरली ठेवता येईल तेवढं आम्ही नॅचरली त्याला ठेवलं. तर आम्हाला जसं ऑर्डर्स येतात त्याप्रमाणे आम्ही हे बनवतो. त्याच्यामध्ये बेक्ड चकली आहे, ओट्सचा चिवडा आहे, बेक्ड शंकरपाळी आहेत. आता जसं कोरोनाचं आलं होतं मध्ये, तर आम्ही इम्युनिटी बूस्टर लड्डू वगैरे असे पदार्थ पण आम्ही बनवलेले. तर जशा आम्हाला ऑर्डर्स येतात तसं आम्ही बनवतो. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, आमची वेबसाईट पण आहे. तर आम्हाला जसं लोक कॉन्टॅक्ट करतात किंवा पेशंट आम्हाला जसं सांगतात की आम्हाला हे अवेलेबल करून द्या, तर त्यांच्या अगदी कुरिअरने पण आम्ही पोहोचवतो किंवा होम डिलिव्हरी सारखं पण आम्ही देतो ते. अच्छा मॅम, गेले 1.5 वर्ष आपण पाहतोय की कोरोना आहे आणि या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सर्वांनी अगदी शारीरिक आणि मानसिक सुद्धा त्रास सहन केलेला आहे. मग या संपूर्ण या काळामध्ये आरोग्याचा काय रोल होता? पॅन्डेमिक जे आपण 2-3 वर्षापासून अनुभवलं आहे, तर निश्चितच आहाराचा त्याच्यामध्ये फार मोठा रोल आहे. कारण प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे बऱ्याच लोकांना ही समस्या आपण अनुभवली, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत. तर एकतर आहार जर तुमचा चांगला असेल तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. प्रतिकारशक्ती मजबूत राहिले तर जरी तुम्हाला कोरोना किंवा असे काही आजार झाले तरी तुम्ही त्या जे दुष्परिणाम त्याचे आहेत किंवा जे साईड इफेक्ट्स त्याच्यानंतर झाले त्याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात. उदाहरणार्थ तुमचं जर डाएटमध्ये प्रोटीन्स भरपूर असतील, आता आम्ही अशा कितीतरी केसेस बघितल्या की कोरोनानंतर खूप लोकांना केस गळणे किंवा थकवा हा खूप दिवस जाणवला, अगदी 6-6 महिने. तर अशा पेशंट्सला आम्ही आमचं स्वतःचं एक प्रोडक्ट आहे, हर्बल प्रोटीन सप्लिमेंट, न्यूट्रिहिट हर्बल सप्लिमेंट नाव आहे त्याचं. तर ते आम्ही काही पेशंटला दिलं, तर ते नैसर्गिक स्वरूपातलं असल्यामुळे काय झालं की लोकांना ते इझिली बॉडी म्हणजे ते म्हणतात ना की साठवून घेते. नैसर्गिक घटक हे शरीरात खूप चांगल्या प्रकारे साठवले जातात आणि त्यामुळे लोकांना जे केस गळणे किंवा खूप निरुत्साही वाटायला लागलेलं किंवा अंगदुखी होते, कुठेतरी खूप असं त्यांना थकवा जाणवायचा, तर तो बऱ्यापैकी त्यांना त्याच्यात फरक जाणवला. तर सांगायचा उद्देश असे की तुम्हाला जर शरीराचा बचाव अशा गोष्टींपासून करणं जर वाटत असेल किंवा टाळायचं असेल त्याचे दुष्परिणाम, तर आहार या गोष्टीवरती जर तुम्ही जागरूक राहिले तर सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला. अगदी. डॉक्टर, आपल्याकडे अनेक रुग्ण येत असतात, तर त्या रुग्णांवर कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार होतात आणि आपली औषधोपचार पद्धती आहे ती नेमकी कशी आहे त्याविषयी सांगा. मुळात आम्ही होमिओपॅथिकच ट्रीटमेंट देतो. कारण होमिओपॅथी जसं आपण बघितलं जातं की शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून शरीर निरोगी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मानसिक शारीरिक स्वास्थ्य जर आपल्याला हे करायचं असेल तर होमिओपॅथी हा उत्तम पर्याय आहे. तर आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो. त्याशिवाय बाह्य इलाज पण आहेत आमच्याकडे, हेअर आणि स्किनसाठी, लठ्ठपणा वगैरे असे ज्या काही समस्या आहे हल्ली ज्या वाढल्या आहेत, तर त्याच्यासाठी आमच्याकडे आहार तज्ज्ञांकडनं एक प्रॉपर एक आहार म्हणजे डाएट चार्ट जे म्हणतो ते आम्ही फॉर्म्युलेट करून ते पेशंटला देतो. आणि एक पर्सनल ट्रेनर जे आहे ते पूर्णपणे ते पेशंट व्यवस्थित व्यायाम करतायत की नाही या सगळ्यावरती व्यवस्थित लक्ष आमचं असतं. त्याच्यामुळे त्याचं जे आउटकम ट्रीटमेंटचं आहे म्हणजे निश्चितच त्याचा फायदा होतो म्हणजे लोकांना.
अगदी डॉक्टर, जाता जाता आपण रुग्णांना किंवा इतर सगळी मंडळी जी आहेत त्यांना काय सल्ला द्याल? कारण चांगलं आरोग्य राखण्यासाठी तुम्ही म्हणालात तसा सकस आहार असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर व्यायाम वगैरे करणं सुद्धा गरजेचं आहे. तर जाता जाता काय सल्ला द्याल? जाता जाता मला एक गोष्ट तर आवर्जून सांगायला आवडेल की समतोल आहार जे आपण आता एवढ्या वेळपासून बोलतोय, अजिबात अवघड नाही आहे हे फॉलो करणं. त्याच्यासाठी तुम्ही मेन म्हणजे की पहिले जागरूक व्हा. तुमच्या घरात जे अवेलेबल आहेत ज्या गोष्टी, भाज्या, फळं, यांना प्रामुख्याने म्हणजे तुम्ही त्याला पहिले चॉईस द्या. भूक लागली की पहिले त्याला तुम्ही टच करा, रॅदर दॅन म्हणजे तुमचं जे रेडी टू ईट फूड आहे त्याला प्राधान्य देण्यापेक्षा. शिवाय लठ्ठपणा ही जी गोष्ट आहे याच्यावरती हल्ली पॅक्ड फूड किंवा रेडीमेड पावडर्स मिळतात, काहीतरी रासायनिक सप्लिमेंट्स मिळतात. तर मी असं सजेस्ट करेल की अशा गोष्टी ज्या आहेत त्या शॉर्टकट्स आहेत. म्हणजे त्याने तुम्हाला जो आउटकम आहे किंवा जे परिणाम आहे तो काही चांगले जास्त दिवस तर काही मिळणार नाही. कुठेतरी ते थांबून पुन्हा तुमचा लठ्ठपणा वाढायला लागणार आहे. तर जितकं तुम्हाला सोपं वाटेल ती पद्धत अवलंबा. जितकी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही ते कमी कराल वजन, तेवढं ते टिकून राहतं आणि शरीराला त्याचे दुष्परिणाम पण होणार नाही. आपण कुठल्याही प्रकारचं वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पण अनेकदा अशाही काही जाहिराती आपण पाहतो की त्याच्यामध्ये ही गोष्ट तुम्ही जर घेतली तर तुम्ही आता म्हणाला तसं वजन कमी होतं, तसं वजन वाढवण्यासाठी सुद्धा काही प्रोडक्ट्स आहेत. तर त्याविषयी काही सांगाल? त्याचे सुद्धा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतात का? बरोबर. कारण वजन वाढवण्यासाठी पण हल्ली आहे, जसं वजन कमी करणे ही समस्या आहे तसे काही रुग्ण असेही आहेत की ज्यांची वजन वाढत नाही. मे बी म्हणजे त्याचं कारण असतं की त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक ती घटक आहे ते साठवले जात नाही, त्यांची पचनक्रिया तेवढी मजबूत नसते. तर त्याच्यात काय आहे की माल्ट किंवा इतर काही असे वेगळ्या पद्धतीचे स्टेरॉइड टाकून काही पावडर्स आहेत, म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, भरपूर ब्रँड्स आहेत. त्याच्या जाहिराती पण येतात टी व्हीवरती, लोक घेतात पण आम्ही पण बघितले की अशा पेशंटला किंवा नंतर त्यांचं फॅट मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन चरबीच्या गाठी पण होतात किंवा त्यांचे पचनक्रिया पण खूप स्लो होऊन जाते. तर मुळात आम्ही तर हेच सांगू की वजन वाढवणं पण काही एवढं काही अवघड नाही आहे. फक्त तुमचा आहार सकस असू द्या, व्यायाम आणि तुमची पचनक्रिया एकदा चांगली झाली की निश्चितच तुमचं वजन वाढण्यास पण मदत होते. समतोल आहार आणि पोषण याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि सध्या स्क्रीनवर डॉक्टरांचा क्लिनिकचा पत्ता आणि त्यांचा संपूर्ण जो क्रमांक आहे, वेबसाईट आहे, ईमेल आयडी आहे तो फ्लॅश होतोय. लिहून घ्या आणि कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर ज्योती मॅम, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.